पडतंय झाड तो झाड पडतंय झाड 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 पाऊस पडतोय डोक्यात धाड 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 पडते. कशा आहेत मित्रांनो? तर आज सगळे पोरं आज निघाले. त्यांचा बेत होता आज जायचं की नदीवरती आंघोळ करायला. तर सगळेजण निघालेत. यांना घेऊन जातो. आमच्या इथे छोटीशी नदी आहे, त्या ठिकाणी ह्यांना असा मस्त पवायला आनंद घ्यायला चाललेलं आहे. कारण की हे लोक बोलत होते काका चला 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 म्हणून. तर मी बोललो चला जाऊन येऊया, कारण की लय दिवस झाले पोरं आलेत. तर बोलत होते चला जाऊया नदीला. एन्जॉय करायचे ना काही गरमीच्या सुट्टीमध्ये नदीत एन्जॉय करायला चाललेले आहेत. तर चला मित्रांनो तुम्हालाही दाखवतो आणि ह्यांनाही मजा करून काय मस्ती करतात ते पण बघूया. तर चला. आता इथं विजय आता मस्त चारवतोय. मस्ती तिकडे चारवतोय. आमचे काका हे बघा इकडं. आणि पोरं चाललेत नदीत. बारका तुझा पोरगा माग लागलेला. पोरगा म्हणतो मी पण येतो, मम्मी मला पाठवणं झाली. म्हणलं बा नको येऊ. तेव्हा तिकडं चालू आहे क्रिकेटची मॅच त्या साईडला. आम्ही आता निघालोय मस्त जंगलातून. असा हा रस्ता आहे आमचा. आमचं गाव बघा पूर्ण ग्रीनरी आहे. हा कुठंच असं काय भेटणार नाही. आंबे लागले त्याला. आंबे करवंदे फुल जास्ती हा तिकडे थोडे आंबे लागलेत. त्या साईडला पण लागलेत. लोक शेतामध्ये चाललेत. हे बघा मित्रांनो आंबे किती भरपूर लागलेले आहेत. तेव्हा पाहिजे तेवढे कच्चे आंबे आहेत, नंतर ते हळूहळू पिकणार आहेत. हा हे बघा शेतामध्ये हवेमध्ये जरा मोठा पाऊस आल्यामुळं हे झाड तुटलं. या लोकांनी कापून टाकलं. मोठं झाड होतं आंब्याचं, सावली पण होती. मी काय बोललो कुणा कुणाला पावायला येतं ते सांगा मला पहिलं पटापट. एकच पावणार आहे गाडी. आम्ही इथे आम्ही मुंबईचे माणसं आहे. आम्ही फर्स्ट टाइम आलोय. मुंबईचे माणसे पण गाव तर इकडचं आहे ना रे. कोल्हापूर तर तुमचं गाव आहे. मी तर हर वर्षी येतो. मे महिन्यात एक वर्षी येतो पावायला. मग आता बघा बाबा मी तर पाहुणा, मी तर आंघोळ केली. इथला गावचा रहिवाशी. मला तर इथं पावायला माझं काय नाही. इथं गावचा रहिवाशी यायला घेऊन चाललो आमच्या सोबत. मग तो किती जणांना वाचवर पाडला तर डुबले ना आम्ही टाक तुझ्या अंगा उड्या टाकू दे ना मला. मी टाकले मला पण बुडवणार, तुम्ही पण बुडणार. नारळाचे झाड बीड बघा एकदम मस्त. कसं वाटतं गोव्यासारखं वाटतं ना आपल्या इकडे. बघा छोटासा रस्ता बाकी कंडी आंबा इकडं आहे ना आंबे. आंबे करवंद सगळे झाड. ऊस वगैरे पण सगळं. ऊस होतात ना मला चालू केलं. एकदम थंड वाटतंय. झाडं आहेत म्हणून भरपूर आपल्याला रस्त्याला. बघा केवढे मोठे फणस. उन्हाचा काय असर नाही. फणस बघा. हो हो फणस लागले भरपूर आहेत. झाडाचे फणस ते अजून कच्चेच आहेत. सगळे कच्चे आहेत. कच्चे. जाता आता सगळं तुम्हाला दाखवतो मित्रांनो आहे ना. आमच्या ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा. आता नदी जवळ आलेली आहे. नदी थोड्याच मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि हे बघा जांभळं किती पडलेले आहेत. गाईस नदीला पाणी असलं तर ठीक आहे ना. रे बाप रे काढा रे काढा. अजून कच्चे पूर्ण नाही भरले रे. एक मार जरा मार. छोटे आहेत ना. मार मोठी मार मोठी मार पडला मोठी मार जरा. बघ सगळं जांभळं खाऊन टाकू. हे बघा हा एक नंबर. थांबा थांबा. तर मित्रांनो आता आम्ही येताना ना मस्त जांभळाचं झाड आहे. भरपूर काळ आहेत. तर आम्ही येताना हे झाडावर चढल आणि सगळे जांभळं खाली पाडून टाकल. पाणी पडलेत हवेने पडलेत. हा आता आपण थोड्या टायमाने येऊ आणि काढू. ते चांगलं असतं. शुगर होत नाही म्हणतात बाबा आहे ना. डायबिटीज वगैरे होत नाही. तर आपण ते खाऊ मस्त वेगळी. आपल्याला तर होणार नाही पण पुढे होईल ना. आपण आताच खाऊ. इथं पण पडले वाटतं भरपूर. सगळीकडे जांभळं आंब्याचं झाड आहे. बापरे हात कैरी आहेत सगळ्या. हो
अरे पाहिजे तेवढ्या भेटावं तिकडं पण आहे. जा एक हाताला तुझ्या लागल पण कैरी, जा घेऊन ये. जा असा खाली इथून. हा जा, एक कैरी घेऊन ये मोठी. आपल्या हाताला लागतात एवढेच कैरी आहेत, काय मोठं झाड नाही. हायटेड आमच्या ग्रुप मध्ये सगळे हायटेड पोरगे आहे. गाय आताच 9वीला आहे. त्याची हाईट बघा तुम्ही, 9वीला आणि त्याची हाईट भरपूर मोठी. ते बघा, काढ काढ काढ. शाबाश, अजून थोडा हाईट घे. शाबाश, एक कैरी भेटलेली आहे अशा प्रकारे. आता एक फणस बी काढावं लागेल तुम्हाला इथून. काढू नका बाई, कोणीच तुम्हाला काय बोलणार नाही इकडे आल्याच्या नंतर. हा, इकडे आपलंच राज्य. आपलंच राज्य इकडं सगळं. आंब्याचा थंडीगत वास येतो. आंबा बघा काहीच कसं हा, कैरी ह्याला पिकवायला पाहिजे, त्याच्यामुळे पिकल ते आराम. किती झाड, भरपूर झाड आहेत. अरे बापरे, हे तर बघ भरलंय पूर्ण झाड. जुगाड बघा कसं लावलं. काय काय ह्या वर्षी भरपूर आंबे लागले ना. कैऱ्याच कैऱ्या पिकवत ठेवला मस्त. चला आता पटकरून पोहोचूया आपण नदीवरती. दशवीला घ्यायचे व्हिडिओ मध्ये ते बघा, अरे पाणी कमी आहे नदीमध्ये. वरच्या साईडला आता पाणी जाम कमी गाय. मला म्हणते काय कसली भीती नाही पण काय. हा, बुडायची तुम्हाला भीती नाही, आरामशीर पाहू शकता तुम्ही. चप्पल काढायचे. आंब्याला देऊ का? थोडं वर तिकडे जा, तिथं जरा पाणी आहे आतमध्ये. फक्त उडी नका मारू जास्त. मासे जावा रे पाण्यामध्ये. आता पोरं सगळे पाण्यामध्ये उतरतात ते मित्रांनो. यांना बोलो डायरेक्ट उडी मारा. बघा मारली उडी. शाबाश. पुढे जावा, पाणी नाही, पुढे जावा. यांना तर काय पवायला येत नाही, फक्त हातपाय मारतात ते. पाणी नाही तर दुसरा एक पिलर मस्त चालला, हाडाचा सापळा घेऊन चाललेला आहे बघा. आता यांचं डिस्कशन चालू आहे, इथं मगरमच्छ आहे का काय आहे का. आता पवायला बनले, पहिलं पाहूया. आता म्हणतो ते मगरमच्छ आहे का, हे घाबरून पावतात ते. ए पवा पटापट, जावा पुढं, पवा लवकर. बघा आता ड्रम वरती चढा, चढा ड्रम वरती, मारा उडी. ड्रम वरती चढा. हा शुभम बघा काय करतोय. शुभम मार उडी. त्याला वजन त्याच झेलत नाही. पाठी पडू नको रे, पुढं उडी मार. हा मार. याला स्वतःच्या वजनामुळे जरा चढायला येत नाही. हे उचला त्याला. एकदम ढिलान सोड. तो मधला बघा चालत चालला. जा चालत जा, हे पवत जातील, तू चालत जा. मित्रांनो मासे बघा छोटे छोटे, ह्याच्यामध्ये पाय घातला ना चावतात ते. जसं आपण मॉलमध्ये गेल्यानंतर ते नाही का छोटे मासे असतात चावतात, तसे सेम हे त्या मासे आहेत. पाय ठेवलेला पण चावत होते. मग तुम्हाला पण दाखवूया. हे बघा पुन्हा बघतात की जेणेकरून मी पाय टाकेल ना, हो चावायचा प्रयत्न करतात ते छोटे 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 मासे. तर
तर मित्रांनो पोरांच्या आंघोळा वगैरे झालेल्या आहेत. आता पोरं मस्त कपडे बदलून आता बाहेर येत आहे. त्यांना खेचून बाहेर काढलं कारण की ते बाहेरच येत नव्हते. अजून एक तास बोलत म्हणून नाही चला लई टाईम झालाय. त्याला बाहेर काढलं. आता येतात ते बघ कसे आम्ही आलेलो ते पाहून कशाला जाऊ घरी लागले यांना आता भूक भरपूर. जाऊया पहिले झाडावर सोडूया आणि करवंद काढूया. आहे ना का जांभूळ काढूया? दोन्ही नाही जांभूळ काढूया नंतर करवंद. चला बघा हे किती टाइमपास करतात. एकदम आरामशीर येतात. ह्यांना बोललो मस्तपैकी एक हे काढूया आपण फणस काढूया. जवळ हातालाच आहे तोपर्यंत. फणस बघा मस्त लागलेत गरगरीत आहेत. हा 1-2 काढूया. हा आणि हा नाहीतर हे आता काढूया का नंतर काढूया? नंतर काढू. हा नंतर काढू. ठीक आहे उद्या काढा मग. अजून जरा 1-2 असू दे. फायनली आम्ही पोचलेलो आहे. भरगच काळे आहेत जांभळं. आता मस्त पैकी 60 वड जा वरती जाव. अशा प्रकारे शिवराज आपला चढतोय झाडावरती. हो जा शिवराज. सगळे काळे सगळे झाड मस्त पैकी जांभळं काढून खाली टाक. ते तो जिथं चढलं ते जमलंच नाही. हे काय ह्या साईडला काय झाड हलो खाता एवढं ताकदच नाही. तू चढ जरा मग. चढतो का? झाड खाली हा ही ढाकी तोड आणि फेक खाली बघ तुटते का खाली. हे घ्या रे कॅच घ्या. शाबाश कॅचर आहे बाई मी. द्या. खतरनाक आहे. काळे घे बाई बघा तो झापी काढतो. हे फांदी न टाकू आमच्या अंगावर. गाईस तुम्हाला अशी मजा करायची असेल तर तुम्ही गावाला यायला पाहिजे. गावच्या शिवाय मजा नाही. हे फांदी टाकते काहीतरी फांदी टाकायची काहीच्या खायला या मित्रांनो खायला. एक नंबर एकदम गोड आहे गाईच. याच्यानी शुगर होणार नाही. ते बाबा बस झालं एवढ्या वर नको चढू. हे आवळा शिवराज हा कॅच घ्या. खाली आबा घ्यायला कशाला देतोय? खाली पडतं ते. टावेल मध्ये घ्या. टावेल मध्ये घ्या काढून. टावेल टाक. हा अशा प्रकारे टावेलाची झोळी केलेली. हा बरोबर टाक. हे झोळी मध्ये रे. थांब ना पहिलं दाखव तरी सांग तरी. थांबा आता व्यवस्थित घ्या. शाबाश. बरोबर टावेला मध्ये कॅच करा का. खाली एक बी नाही पडले बाहेर. सगळे झाडून टाक. लालवाले नको करू शिवराज. काळेवाले बघ काळे. बरेच स्टॉक झालेला आहे. हाय बराच आहे पण थोडे लाल आहे रे. काळे पाहिजे होते. लाल काय कामाचे लाल काय खाई कच्चे आहेत ना. हा कच्चे आहेत ते. पडताय झाड तो झाड पडताय. झाड पाऊस पडतोय. डोक्यात धाड पडते. खाली पकडा. आई शपथ लागतंय. एक बस. आता हे खाली यायची वांदे झाले त्याची. चढलाय चढताना गेलाय रापारप. आता येताना होतंय कॅच घ्या मला. आता कॅच घेतलं तर आमची हाड मोडतील. कॅच घेणार. हा कॅच घेतले तर एक 10 किलोचा हात काय व्हायचा. तो एवढा मोठा 70 किलोचा. हे खाली ठेवा नाही तर साईडला ठेवा. आणि काय नाही जास्त पाणी नाही तर खाली पाणी काढा झाडात यायचं.
जरा जरा काढू चला खाऊ मग. आहे तरी पण हा थोडेफार एवढे जरी भेटले बस झाले. टाबीला का लाल लागले असतं. दाबू नको फक्त ते. दाबू नका काय. हा काळे आहे इकडे खाली बघ काळे आहे जाम. टी शर्ट पण आहे माझ्या मोठी बघ. खा हा सट्ट्या बघा का आंबा खाते. मी हा चुकवणीची जायचं बघा. आईला सगळे तावीला लागले. काय पकडा एक तोडून त्याच्यामधले तोड आणि आके टाक. आता बरं वाटलं जरा गावाला आल्यासारखं वाटतं ना खाल्ल्यावर. ते बघ चला आता निघूया घरी. हे बघा गाईस आम्ही खायसाठी घेतले. मग नजर लागलेलं कोणाकडे गाय नजर लागली कोण. चला लेट्स गो. चलो लेट्स गो. उचले ए पाठवून आ खाली. चालले गाईस. एवढं मेहनत आपण काढले. कडकी आता गोड एकदम. एकदम काटेरी झाडे पायाला आमच्या भरपूर लागायचं. हो हाय हे बघा इकडे एकदम खाली उंच ना. भरपूर झाड ते लागायचं. इकडं पण आहे बघा काटेरी झाड. हे गाईज हे झाड आहे ना आम्हाला ना लय लागायचं. काटे बिटे आम्ही जायचो ना शेतात जमिनी मग इकडे कुठं पण फिरायला ते लय ह्याच्यामध्ये असायचं आणि भरपूर लागायचं. तर चला घरी पोचूया. अशा प्रकारे आता घरी पोचलेलो आहे मित्रांनो आम्ही. हा बघा घरी पोचले पण गारटलाय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.